आम्हा वैद्यांना नेहमी प्रश्न विचारला जातो, "अहो, तुम्ही आयुर्वेदाची प्रॅक्टिस करता, पण आयुर्वेदामध्ये ब्लड प्रेशर आहे का?" कारण आयुर्वेदशास्त्र तर 5,000 वर्षांपासून आहे आणि 5,000 वर्षापूर्वी ब्लड प्रेशर मोजायचं काही साधनच नव्हतं. अगदी खरं आहे. 5,000 वर्षापूर्वी ब्लड प्रेशर मोजायला कोणतंही साधन नव्हतं. परंतु ही गोष्ट कधी लक्षात ठेवा, की 5,000 वर्षापूर्वीपासून जोपर्यंत विज्ञानाची प्रगती झाली नव्हती, तोपर्यंत मनुष्य 100-100 वर्ष जगत आलेला आहे. का जगत आलेला आहे तो? कारण त्याच्या शरीरामध्ये वाढलेले छोटे-छोटे दोष, निर्माण झालेली छोटी-छोटी लक्षणं ही आयुर्वेदाला चटकन कळत होती आणि त्याच्यामुळे त्या पद्धतीने चिकित्सा होत होती आणि स्ट्रेस फॅक्टर अतिशय कमी होता. लोकं हेल्दी जगत होती, एकमेकांवर प्रेम करत होती आणि त्या स्नेहामधून त्यांचं आयुष्य हे छान बहरत होतं. त्याच्यामुळे तेव्हा जरी ब्लड प्रेशर मोजण्याचं साधन नव्हतं, तरी काही लक्षणं जर कळली, ब्लड प्रेशरची असलेली काही लक्षणं जर समजली, तर त्याच्यावर चिकित्सा लवकर होत होती आणि लोकं लवकर बरी होत होती. त्यामुळे असं समजायचं कारण नाही आहे, की ब्लड प्रेशर तेव्हा नव्हतं. तेव्हा काही प्रमाणात होतं, परंतु त्याच्यावर चिकित्सा पण लवकर केली जायची आणि मनुष्य हा जास्तीत जास्त निसर्गाच्या जवळ असल्यामुळे त्याला ब्लड प्रेशर, हार्ट अटॅक, मेंदूचे आजार हे फार कमी व्हायचे.